साताऱ्यामध्ये शानबाग शाळेत क्लोरीन गॅस गळती झाली आणि विद्यार्थी गुदमरले। त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून सुद्धा तातडीने धावपळ करण्यात आली। विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले। 3 विद्यार्थिनींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शाळेची मान्यता रद्द करा अशी मागणी आता पालक करतात। अत्यंत धक्कादायक ही घटना आपण बघतोय। सध्या 3 विद्यार्थिनींवर यामध्ये उपचार सुद्धा सुरू असल्याचं समजतंय। पालकांनी या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त केलेला आहे। साताऱ्यामधल्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। शानबाग शाळेत क्लोरीन गॅस गळती झाली, विद्यार्थी गुदमरले। सध्या 3 विद्यार्थिनी अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आतापर्यंत या शाळेनं मजुरी वाटते, मुलांची फी त्या मुलांना पवा येतं का नाही याची चाचणी करत नाही, तर ढकलून देतात। असे बरेचसे तक्रार आहेत। म्हणजे फी नाही भरली तर मुलांना बाहेर उभं करतात। आणि अशा जर तुमच्या शाळेचे हे असेल आणि मुलांच्या जीवावर जर बेतत असेल, त्या पालकांनी शाळेत विश्वास ठेवून पाठवलेला असतं की आपला मुलगा बाबा संध्याकाळी 5-5:30 ला घरी येतो। आणि ही जर परिस्थिती आज यांची बघितली असेल तर ह्यांना कळणं झालंय की आपल्या मुलाला बाबतीत काय घडलंय। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की या शाळेची पहिली मान्यता रद्द करा आणि संबंधित जे शिक्षक असतील त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला पाहिजे।